त्या दिवशी मी तुझ्याशी जे काही बोललो त्याच्यावर विचार केलास? छायाताईंच्या संदर्भात बोलतोय मी. हे बघ, मी विचार केलाय पण मला पटत नाही. हा मुद्दाच नाही. वाद होतील घरात, त्यांना नाही पटणार ते. हे घरातले म्हणजे कोण? आई आणि तुम्ही तिघं भाऊ. त्यात माधव दादा नकार देतील असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न दत्ता भाऊंचा. तू जर मनावर घेतलंस तर आपण प्रयत्न करू शकतो. जरा बहिणीचा विचार कर. त्या सुखी होतील. पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करता येईल त्यांना. प्लीज. बघ, माझा विरोध नाही आहे लग्नाला, आणि लग्न करून छायाचं चांगलं होत असेल तर मी का विरोध करू? पण हा, त्या अजयची सगळी इन्फॉर्मेशन काढावी लागेल. डन डन. ती जबाबदारी माझी. एवढा आनंद. अभिराम, एक दिवस मी तुला सांगेन मी हे सगळं का करतोय ते. म्हणजे काही गोष्टी लपवल्यात माझ्याकडून. वेळ आल्यावर सांगण्यासाठी. हं? सांगेन. बरं, ठीक आहे. आता जा आणि माधव दादा आणि दत्ता दादाला विचार लग्नाबद्दलचं. हो, सगळ्यांना विचारायला हवं. आणि ते सुद्धा कुणी कोण आहे हे कळायच्या आधी. दत्ता, एक ऐकशीत माझा? दत्ता, एकदा अजय भेटून घे. एकदा भेटते का? मी हात जोडते. नाही. दत्ता, लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.